नमस्कार, आपण पाहत आहात आरपी न्यूज लाईव्ह 24 मुंबईच्या मालाड बुवा साळवी मैदानामध्ये आपण आहोत. इथे आपण पाहत आहोत जशा प्रकारचे इथे अनेक प्रकारचे खेळ इथे खेळले जातात. रोज इथे लोक व्यायामाला येतात. इथे व्यायामाला आल्याच्या नंतर इकडची जी परिस्थिती आहे ती आपल्याला इकडचे एक समाजसेवक आहेत त्यांच्या मार्फत मिळाली. इथे अनेक अशी इन्स्ट्रुमेंट आहेत जे तुटलेले आहेत. तिकडे घाण अति प्रमाणामध्ये आहे. या सर्व विषयावर इकडच्या लोकांशी जाणून घेऊया. बुवा साळवी मैदानामध्ये कशा प्रकारची सुविधा आहे, लोक इथे हजारोच्या संख्येमध्ये लोक व्यायाम करायला येतात. त्यांच्या बरोबर इथे काय घडतंय, त्यांना कुठल्या सुविधा अपुऱ्या पडतायत, या सर्व गोष्टीवर आज इथे जाणून घ्यावा इकडच्या लोकांचं काय म्हणणं. आज आपण इथे कित्येक वर्ष या बुवा साळीमध्ये मैदानामध्ये एक्सरसाइज म्हणून आपण येतो. इथे काही गार्डन ग्रुपचे पण काही लोक आहेत. जवळजवळ 1000 ते 1500 लोक रोज या गार्डन मध्ये येतात. पण या गार्डनची हालत, सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत सगळे तुटलेले आहेत. गार्डनच्या जाळ्या तुटलेल्या आहेत. आम्ही इथल्या स्थानिक नेत्यांच्या कडून तर अपेक्षा सोडलेली आहे, परंतु आम्ही बीएमसी जे महानगरपालिका आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क केला असता तिथे मेंटेनन्ससाठी फंड नाही असं सांगण्यात येतं. पण मेंटेनन्सच्या नावाखाली आज इथून भरमसाठ फंड हा गोळा केला जातो. कोणत्या अधिकाऱ्याशी बोललात, काय नाव सांगू शकता? वर्तक करून आहेत, वर्तक आणि बागडे या जे मेंटेनन्सचे जे जेई आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर ते बोलतात की आमच्याकडे आता फंड नाही आहे. काय सुविधा अपुऱ्या पडतायत, तुमची काय मागणी आहे? तुम्ही बघू शकता इथे जे इन्स्ट्रुमेंट आहेत एक्सरसाइज करायचे आहेत सगळ्या तुटलेले आहेत. मी बीएमसी कडे एवढीच मागणी करते, लवकरात लवकर ह्याला मेंटेनन्स करून व्यवस्थित करून लोकांच्या उपयोगी पडेल हे लवकर काम करून देण्यात यावे. जर नाही झालं तर पुढचं पाऊल काय असेल? जर नाही दिलं तर जेव्हा संविधानाने आपल्याला जो हक्क दिला आहे त्याच्यावर आपण जन आक्रोश आंदोलन घेण्याची तयारी करू. फंड पास झालेला आहे नवीन इन्स्ट्रुमेंट साठी, पण हे लोकांनी जुनं कलर लावून जुनच हे केलेलं आहे. पाहिजे तर तुम्ही बघू शकता, पत्रे तुटलेले आहे, सगळं तुटलेलं आहे. फंड पास झालाय पण त्यांनी जुने कलर लावून तेच बसवलेले आहे. राहायला कुठे तुम्ही? मी अप्पापडा. किती वर्षापासून येता? मी लहानपणापासून आहे. आणि आपण आता जे आला बुवा साळवी मैदानामध्ये तुम्ही परिस्थिती पाहू शकता वगैरे. इथे जो माणूस जो वामप करायला गेला ते लागलं होतं, जबाबदार कोण आहे? बीएमसी जबाबदार इथे घ्यायची. स्थानिक नेत्यांनी ज्यांनी जिथे भ्रष्टाचार केलेला आहे, स्थानिक नगरसेविका असो किंवा आमदार असो, त्यानंतर इथे 5 ते 6 बेंच बीएमसी कडून पास झाले होते, त्या कोणी बेंच बसवले नाहीत. मग त्या बेंचचे पैसे खाल्ले कोणी? हा मोठा भ्रष्टाचार आहे जो वार्ड क्रमांक 42 मध्ये बुवा साळवी मैदान झालेला आहे. त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि तुम्हाला त्यामध्ये पेपर पाहिजे असेल तर आम्ही पण तेही देऊ शकतो. फक्त आम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत की बुवा साळवी मैदानामध्ये फंड आलेला आहे, तो फंड केलाय कोणी, त्याची सुद्धा आपण एक बीएमसीला विचारणा करू शकतो. हा आलेला फंड झालेला आहे, कारण बेंचेस नाही इकडे. बघा काय परिस्थिती आहे इकडे वगैरे ती. आणि आमची एकच अशी मागणी आहे बीएमसीला की त्यांना लोक किती लोक इथे सकाळी येतात वॉर्म करायला वगैरे, ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, त्यांची जबाबदारी कोण घेणार? लागलं वगैरे त्यांना तर काय. आणि जी मुलं खेळतात क्रिकेट वगैरे, जाळ्या ज्या होत्या त्या सुद्धा तोडल्या त्या लोकांनी. त्या जाळ्या लावून वगैरे प्रॉपर म्हणजे तिकडे ते योगा करतात महिला मंडळ वगैरे, त्यांना सुद्धा बॉल लागू शकतो वगैरे. त्यासाठी बीएमसीनी एकदा लागतो ना. इथे एक रूम आहे, मी तुम्हाला जरा इथे या साईडला फिरवीन. त्या रूम मध्ये मी आता पाहिलं अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आणि अन्य बॉटल देखील आहे. कसल्या बॉटल होत्या, काय बोलाल? आता बॉटल म्हणजे कसल्या बॉटलच्या वगैरे, बिअरच्या बॉटल वगैरे असतील वगैरे. रात्री जे लोक आहेत वॉचमॅन बिचारा गरीब माणूस आहे, त्याला दमदाटी करून तो बातमी देऊ शकतो वगैरे, तो काय मारवा करू शकत नाही. त्यासाठी पोलीस प्रशासनाने सुद्धा या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे वगैरे, किंवा बीएमसी वगैरे जो स्टाफ आहे त्यांनी त्या याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे वॉचमॅनला वगैरे. त्या गोष्टी करत नाही लोक, त्यामुळे वॉचमॅन म्हणजे जास्त रिस्क घ्यायला जात नाही वगैरे. आम्ही गेल्या 12 वर्षापासून या बुवा साळवी मैदानामध्ये या ठिकाणी व्यायाम करत आहे. मुलं क्रिकेट खेळत असल्यामुळे ज्या जाळ्या लावल्या आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या लावल्या असल्यामुळे त्या लगेच तोडल्या जातात, क्राऊड बरोबर नसल्यामुळे. त्यामुळे बॉल जो आहे तो सकाळी वॉकिंग करणाऱ्या मुलांना लागत असतो. जेणेकरून याच्यावरती असा उपाय योजावा की एक ठराविक टायमिंग द्यावा. मैदान आहे सगळ्यांसाठी हवंय, तर मुलांना एक ठराविक टायमिंग द्यावा. एक 8, 8:30 नंतर ते क्रिकेट खेळतील, किंवा पर्यायी जे क्रिकेटसाठी ग्राउंड झालंय ते गव्हर्नमेंटने लवकरात लवकर चालू करून क्रिकेटला आणि फुटबॉलला त्या ठिकाणी शिफ्ट करून बाकीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या लोकांना सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून. स्वच्छता ज्या प्रमाणात झाली पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, कारण पहिली तर इथे धूळ जास्त आहे. त्यामुळे धुळीमुळे सकाळी मुलं जर क्रिकेट खेळली किंवा त्याच्यावर रनिंग केलं तर बऱ्याचशा लोकांच्या नाकातोंडात धूळ जाते. त्यामुळे पहिल्यांदा या ग्राउंड वरती सकाळ किंवा संध्याकाळी दिवसातून एक तरी वेळा पाणी मारणं गरजेचं आहे. वॉचमन लोकांची अपुरी संख्या, एकटा माणूस वॉचमन जर असेल
तर हे गार्डन सांभाळू शकत नाही, कारण इथलं क्राऊड पाहता त्याच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे तो काय इकडे लक्ष देत नाही. त्यामुळे जशी बंदिस्त जागा ही केली पाहिजे, जाळी वगैरे लावली पाहिजे, ती प्रॉपर लावली पाहिजे BMC ने. तसंच वॉचमन जे रेग्युलर चांगल्या दर्जाची एखादी सिक्युरिटी एजन्सी या ठिकाणी आणून रात्रीला कमीत कमी 2 किंवा 3 वॉचमन राहतील अशी सोय केली पाहिजे. किंवा ही 3 मैदान आहे, 2 मैदानात आजूबाजूची, त्या ठिकाणी मॅक्झिमम 2 वॉचमन असतील ते एकत्र राहतील अशी सुविधा केली पाहिजे. बाजूला फायर ब्रिगेड आहे, त्यांना पण सपोर्ट होईल आणि सर्व नागरिकांनाही त्याच्या हे होईल. काय बोलाल ताई, तुम्ही येता रोज सकाळी येता, सुरक्षित आहात का? हो सुरक्षित. काही वाटतं म्हणजे इकडे कुठल्या गोष्टीचा अपुरे सुविधा असं काय? नाही नाही, सुविधा तर आहे, पण ते सुविधाचा जे आपण फायदा करून घ्यायला पाहिजे ते होत नाही. होत नाहीये. तुमच्या बाजूला जे एक रूम सारखं बनवलंय त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या, विविध प्रकारच्या बॉटल्स आहेत, त्याच्याबद्दल काय बोलाल? त्याच्यासाठी वॉचमॅननी म्हणजे टाइम पूर्ण झाला तर लॉक करायला पाहिजे आणि सकाळी जेव्हा उघडतो तेव्हा त्याला उघडायला पाहिजे, मग ते नाही होणार. त्या खिडक्यांना जाळ्यात नाहीत, लॉक करून का? ते जाळं लावायला पाहिजे, ते सांगते, म्हणजे त्याला जाळं लावायला पाहिजे, तर ते वस्तू नाही होणार. प्रशासनाकडे, इकडचे स्थानिक आमदार खासदारांकडे काय मागणी कराल? हेच मागणी करणार की सरांनी बोललं की ते आम्हाला सगळी जी सुविधा जी पाहिजे गार्डन मध्ये येतात तर ते व्हायला पाहिजे. दोनों गार्डन में नया गार्डन जो बना है उसको खोल देना चाहिए, क्योंकि जो बुजुर्ग आदमी है वहाँ शांति से बैठे और वॉकिंग कर सके, और नया गार्डन जो है उसको रिपेयरिंग में दे दें. अभी तक खुला अभी नहीं. तक नहीं खुला है, जी, गार्डन अभी तक नहीं खुला है. और आने जाने में बाल बच्चे लोग क्रिकेट खेलते हैं, लगता है आदमी को. और कोई मैदान है नहीं खेल घूमने टहलने का, इसके लिए बुजुर्ग लोग मजबूर होके आते हैं यहाँ, और उनको बॉल भी लगता है. इसका रिपेयरिंग किया जाए, बॉल ना लगे. हा हे इथे दारूचा अड्डा, हे दारूचं दुकान आहे. रात्री इकडे वाईन शॉप, बियर, चरस, गांजा, अफीम चे सेंटर आहे. महानगरपालिकेने इथे उपलब्ध करून ठेवलं आहे. तर स्थानिक पोलिसांना देखील आव्हान आहे आणि एक त्यांच्यासाठी चॅलेंज आहे, हे दुकान चालू असायला पाहिजे की बंद, हे तुम्ही पहा. हा जो आपण विभाग बघत आहात तो बुवा साळवी मैदानाच्या लगत एक वडाचं झाड आहे आणि त्या झाडाच्या निवळ बाजूला इथून एंट्री असते आणि जे चरस, गांजा, अफीमचा जो व्यवसाय आहे तो कुठे ना कुठे लोकांचं असं म्हणणं आहे की इथे होतो. तर मुंबई पोलिसांनी खास करून इकडे लक्ष द्यावं आणि ह्या जागेवर पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा. हा वन विभागाचा विभाग आहे. हा का असा मोकळा ठेवला आहे, इथे काय प्रकारचे लोकांचे इथे गतिविधी होते, ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्यावं. मुंबईच्या मालाड पूर्व बुवा साळवी मैदानाच्या टेकड्यावर आपण उभा आहोत. माझ्या मागे जे आपण पाहत आहात ते बुवा साळवी मैदानाचा गेट आहे. अच्छा, बाउंड्री वॉल आहे. त्याच्या मागची जागा मी तुम्हाला दाखवते. तिथे चरस, गांजा, अफीम जे नशेचे सेंटर इथे आहे आणि इकडे लोकांचा आरोप आहे की मुंबई पोलिसांनी याच्यावर खास करून लक्ष द्यावं आणि कमीत कमी इथून दिंडोशीमधून चरस, गांजा, अफीम, ड्रग्स त्याला मुक्तता द्यावी आणि ह्या विभागाला नशामुक्त करण्याचा जे माझा संकल्प आहे तुमच्या सर्वांच्या सोबत ते पूर्ण व्हावं. जय श्रीराम.
हा काय रे बाळा, कधीपासून येतो तू? नाव काय तुझं? साहिल कुठे राहतो? इथे बाजूला किती दिवसापासून इकडे येतो व्यायाम करायला, फिरायला, खेळायला? किती दिवसापासून येतो? 5-6 दिवसापासून 5-6 दिवसापासून. काय वाटतं, मजा वाटते इथे? पण इथे सगळे जे तुला खेळायला वस्तू आहेत ते चांगल्या आहेत की खराब आहेत? चांगले चांगलं आहे, मजा येते. वा छान. काय बोलाल बेटा, काय नाव तुझं? सुशील. इथे येतो, इथे खेळायसाठी जे घसरगुंडी वगैरे आहे, साफसुथरी असते का? साफसुथरी असते, चांगलं आहे सगळं. हां, खुश आहेस एकदम? वा छान. एकदम मस्त. आपके मन से जवाब दीजिएगा. आप कहाँ रहते हैं? हम कुरार विलेज में ही रहते हैं, बीएमसी गार्डन के सामने। पिछले कितने वर्षों से आप यहाँ पे आ रहे हैं? 44 साल हो गया मेरे को यहाँ रह करके। इस गार्डन की सुविधा और असुविधा के बारे में क्या कहना चाहेंगे? इस गार्डन की जो सुविधा है हमारे बुजुर्ग लोगों के लिए बहुत अच्छा है, जी. लेकिन थोड़ी सी व्यवस्था वॉचमैन लोगों का सही नहीं है। वो गलत तरीके से यूज कर रहे हैं, पैसा लेकर के लोगों को दारू पिलाते हैं, घर में लड़का और लड़कियों को घुसेड़ते हैं और सही आदमी को एंट्री नहीं देते हैं, पहला चीज़। दूसरा चीज़ ये है कि यहाँ की जो व्यवस्था इस समय है वो पहले के हिसाब से बना हुआ है, जिसके नाते असुविधा क्या है कि हम लोगों को वॉकिंग का जो ज़मीन होना चाहिए जी. वो ग्राउंड से ऊपर होना चाहिए। तो वॉकिंग की ज़मीन नीचे है, जिससे कि जल भराव हो जाता है, चलने में असुविधा होती है। उसको ऊपर किया जाए और ग्राउंड की ज़मीन थोड़ा नीचे पोर्शन पे किया जाए और पानी का निकाल किया जाए। कहीं ना कहीं ये जो लड़कियों को लाना, यहाँ पर दारू पीना कब से चल रहा है? ये तो हमारा ख्याल है कि जितने वॉचमैन बदल जाते हैं सब धीरे धीरे वो पैसा लेकर के। और इधर संडास के बाजू से एक दरवाज़ा है, रात को 8 बजे 8:30 बजे देखता हूँ कि अंदर से घुस करके सीधा जंप करके और खूब रंगरेली मनाते हैं। क्या कहेंगे आप? यहाँ पे वॉचमैन है, यहाँ पर इन्होंने आरोप लगाया कि रात बेरात यहाँ पे लड़का लड़की लाते हैं, दारू पिलाते हैं. निकाल के देंगे। क्या बता रहे हैं? हम लोग ऐसा कभी जिंदगी में नहीं किए हैं, ना करेंगे। क्या नाम है आपका? मेरा नाम दिनेश है। आप किसकी तरफ से हो? जरा थोड़ा सा घूमिए. आपका कपड़ा जो है ना, बताइए कौन सी सिक्योरिटी है? नेमो है। हाँ, नेमो। नेमो. कितने वर्षों से आप काम कर रहे हैं यहाँ पर? मैं अभी तो फिलहाल 4 महीनों से लगा हूँ। 4 महीने से है. आपकी जो सिक्योरिटी के मुख्य है उनका क्या नाम है? उनका नाम है, कंडक्टर है वो, क्या नाम है? यूपी सिंह। हाँ? यूपी सिंह। यूपी सिंह जी. यहाँ पर आप लोगों का यहाँ पे कहना है कि यहाँ पर कितने वॉचमैन हैं? यहाँ पे 2 हैं। 2 वॉचमैन. आप दूसरा कहाँ है? दूसरा अभी आएगा 8 बजे से। नहीं, आप अभी कितने लोग हैं यहाँ पे अभी 2 जन है, 2 जन। दिन में? हाँ, दिन में। तो आप रोज 2 रहते हैं? हाँ, रोज 2। रोज 2 रहते हैं. क्या है दूसरे व्यक्ति का नाम? अभी वो छुट्टी पे है। आपको नाम नहीं पता उनका? आपके सहयोगी है ना वो? राजा नाम है। राजा नहीं, जैसे मेरा नाम राजेश हरिप्रसाद पांडे है, आपका नाम क्या बताया? दिनेश गौड़। वैसे उनका कुछ नाम होगा पूरा? मैं राजा से जानता हूँ, फुल नेम नहीं जानता। नहीं जानते. वाह वाह वाह. राजा राजा उसको बोलते हैं। ठीक है, ठीक है. ओके, बहुत बहुत धन्यवाद. वॉचमैन मोबाइल खेलते हुए देखिए, वहाँ उसका भी फोटो पूरा दारू का अड्डा बना रहेगा। ये बुआ सालवी मैदान का बैक साइड का जो गेट है, यहाँ पर टॉयलेट की सुविधा के लिए गेट खुला है. और यहाँ पर टॉयलेट के लिए नाम मात्र एक है बहाना. और यहाँ पे किस तरीके से यहाँ पे नशे का अंबार लगा हुआ है, आप देखेंगे. आप ये ढक्कन जो यहाँ पे पड़े हैं उससे अंदाज़ा लगा सकते हैं कि ये ढक्कन किस चीज़ के होंगे. थोड़ा उठ जाओ बाबू. आप देख सकते हैं ये दारू की बोतलें यहाँ पे पड़ी है. और
यहाँ से चढ़कर इसको क्रॉस करते हुए पीछे की तरफ जाया जाता है और यहाँ पर भी अंबार है। चलो ठीक है ना, अच्छी बात है। क्या नाम है आपका? ये आपके पास में ये जो थैला पड़ा है किसका है? हमें रात को इकट्ठा करके रखा है। आपने आपने कभी पुलिस को शिकायत की है? पुलिस के बोला यार, पुलिस 2 दिन लेके गया। क्या वो बेवड़ा लोग को। लेके गया? हाँ। और ये दो लोगों का काम है इतना? हाँ। ये 2 लोगों ने पिया है? बहुत लोग क्या पूछो, सब एरिया लोग का कितना लोग रात को आता है। मैं 2-3 बार मेरा ईट मारा, इधर से पत्थर मारा। आपको पत्थर भी मारा जाता है, ईंट भी मारा जाता है? मेरा भाई भाग गया। आप खुद भी असुरक्षित है। बोला भाई इधर मत करो, सुनता ही नहीं। अच्छा, ये टॉयलेट आप ही देख रहे हैं ना पूरा सामान? अच्छा, 3 घोर से मैं इकट्ठा करके जरा इतना करता। ठीक आहे. तर आपण पाहत आहात गोवा साळवी मैदानाची परिस्थिती. इथे आपण या गोण्यांमध्ये काय आहे, या गोण्यांमध्ये दारूच्या बॉटल, किंगफिशर, लंडन मार्बल आहे. या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत, याला कोण जबाबदार आहे? पूरा रात को आज बार जाऊंगा लोग आज बार कितना सब क्या है? वही उसी के लिए हो रहा है। आखिर इसके लिए कौन जिम्मेदार है? ये बोतल क्या दिखा रही है रात को और इसके लिए कौन जिम्मेदार है? उसके ऊपर शासन प्रशासन क्या कार्रवाई करेगा? यहाँ की माता बहनें सुरक्षित है क्या? एक बहुत बड़ा सवाल जिंदोसी की इस गार्डन को लेकर उठा है और इसकी ये उठा नहीं है, इसके पीछे जो भी लोग हैं उनको जब तक मैं उठा के पटूंगा नहीं तब तक मैं शांत नहीं बैठूंगा। इस तरह की और भी जानकारी को देखने के लिए देखते रहिए आरपी न्यूज लाइव 24 मुंबई। धंधा भी ये लोग
करो करो लगना मग down. 5, 8, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, सांस को भरते हुए बायां उठाइए अब 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. Change. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. Down. Change. Up. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मुंबईच्या मालाड पूर्व बुवासाळी मैदानामध्ये आपण होतो आणि आपण पाहिलं कशा प्रकारच्या इकडच्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत. तिकडच्या ज्या जाळ्या आहेत त्या तुटल्या, तिकडे कचऱ्याचा ढेर पडला आहे, इथे ज्या सिमेंट प्रकारे तुटलेले आहेत त्याच्यावर असं माहिती पडतं की एखादी इजा होऊ शकते, खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. तर आपण जनप्रतिनिधींना आपल्या या बातमीच्या माध्यमाने एवढंच त्यांचे डोळे उघडू इच्छितो की ह्या बुवासाळी मैदानाकडे यावं, या लोकांचे दुःख जाणून घ्यावे आणि आपल्या विभागाचा विकास कसा करायचा याच्याबद्दल तुम्ही स्वतःच पाहून घ्या. ही पूर्ण बातमी पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळेल की बुवासाळी मैदानामध्ये किती प्रकारच्या असुविधा आहेत आणि तुम्हाला काय केलं पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आरपी न्यूज लाईव्ह 24 मुंबई.